मोकळं करे अजून आवाज मोकळं कर आवाज.
न लगे मज तुझे ब्रह्मज्ञान 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 ओजिरे सगुण रूप पुरे ओजिरे सगुण रूप पुरे ओजिरे सगुण रूप पुरे न लगे मज तुझे ब्रह्मज्ञान न लगे मज तुझे ब्रह्मज्ञान न लगे मज तुझे ब्रह्मज्ञान मज तुझे ब्रह्मज्ञान ओजिरे सगुण रूप पुरे ओजिरे सगुण रूप पुरे ओजिरे सगुण रूप लागला उशीर पतित पावना उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला शिका विसरोनी वचना गेला शिका ताळोनी संसार बैसलो अंगणी ताळोनी संसार बैसलो अंगणी ताळोनी संसार बैसलो अंगणी ताळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी तुझे नाही मनी मानसी तुझे नाही मनी मानसी लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला शिका विसरोनी वचना गेला हे शिका तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला म्हणे नको रागे दो विठ्ठला म्हणे नको रागे जो विठ्ठला म्हणे नको रागे दो विठ्ठला हे मला भेटी आता मुठी देई मला भेटी आता मुठी देई मला भेटी आता म्हणे नको रागे जो विठ्ठला म्हणे नको रागे दो विठ्ठला म्हणे नको रागे जो विठ्ठला म्हणे नको रागे दो विठ्ठला मोठे देई मला भेटी आता वेगी मला भेटी आता मुठी देई मला भेटी आता लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना वचना गेला सिया विसरोनी वचना गेला शिका हरिभक्तीपरायण शामराव महाराज आणि हरिभक्तीपरायण बोबडे काका जागेवर म्हणा. न लगे है मज तुझे ब्रह्मज्ञान न लगे है मज तुझे ब्रह्मज्ञान न लगे हे मज तुझे ब्रह्म ज्ञान न लगे हे मज तुझे ब्रह्म ज्ञान न लगे है मज तुझे
रूप पुरे गजरे सगुना रूप पुरे लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना विसरून वचना गेला शिका विसरोनी 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 वचना विसरोनी वचना केला शिका विसरोनी वचना विसरोनी वचना विसरोनी वचना केला शिका लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना केला शिका विसरोनी विसरोनी वचना विसरोनी वचना विसरोनी वचना गेला जिया गेला जिया गेला जिया विसरोनी वचना वचना विसरोनी वचना गेला जिया विसरोनी वचना गेला जिया लाग उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना पतित पावना लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना केला जिया
अलगे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी ते लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया तुका म्हणे नको रागेजू विठ्ठला तुका म्हणे नको राजेजू विठ्ठला उठी देई मला भेटी आता लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया विठ्ठल श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी सांग हे हरी दंडवत श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आज या ठिकाणी या पवित्र स्थळी पवित्र महात्म्यांचे पुण्यतिथी वामन बाबांची 50वी पुण्यतिथी आहे ही आणि त्यानिमित्तानं हा मोठा सोहळा संपन्न करण्याचं ठरवलेलं आहे. आमचे विठ्ठल महाराज यांनी संपूर्ण शोभा वाढवलेली आहे. खरं म्हणजे काही काही व्यक्तींचे नाव यावत चंद्र दिवाकर डोळ्यासमोर राहावे असं वाटतंय, राहतात सुद्धा. जसं वामन बाबाचं नाव समोर येतं तसं भगवान बाबांचं सुद्धा नाव समोर येतं. ते एका गडावर आणि हे एका गडावर, दोघांचे नाव समोर येतात. मग काही मंडळी म्हणतात महाराज तुम्हाला कसं वाटतं, कमी जास्त काही वाटतं का? म्हणजे कमी जास्त वाटत नाही. तुम्हाला सांगू का, चोर सूर तुलसी ससी उडगन केशवराज अविके कवी खद्योत सम जहत करत प्रकाश. तुलसीदासी श्रेष्ठ का? सूरदासी श्रेष्ठ. सांगितलं श्रेष्ठ आपण दोन्ही आहेत. सूर 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 सूरदास म्हणजे सूर्याप्रमाणे आहेत, तुलसी म्हणजे शशी चंद्राप्रमाणे आहेत. आणि याच्यानंतर बाकीचे जे कवी आहेत करत प्रकाश. साधनो की परम कार्य मी तुझा दुसऱ्याचं कार्य ते चालून देतात आपल्याबद्दल
लग्नासारखं केलेलंच आहे. आता आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या दृष्टीने एवढं समाजात आता होता होता हा ज्यावेळी मंडप भरेल त्यावेळी कळेल की काय पावर आहे. मंगलशास्त्र मंगलादी मंगलमध्यानि मंगलांतानि च शास्त्राणि प्रपन्ते मंगलादीनी आदि मंगल मंगलमध्यानि मध्य मंगल आणि मंगलांतानि च शास्त्राणि प्रपन्ते एक आंत मंगल. म्हणून दिव्याचे कोणाच्या वाटायला आले असते पण आदि मंगल आज माझ्या वाटायला ज्याच्या समाजामध्ये जे संत उभी प्रत्येक संप्रदायाच्या संतांनी प्रत्येक ठिकाणी आणि अवतार घेऊन सर्व कार्य केले. त्याचं या दोन व्यक्तीने एका समाजामध्ये उभं राहून फार मोठं कार्य केलं. वामन बाबाला उलटा कथा पाठवता. तुका म्हणे बसून अभंगमानाचा अभंग पूर्ण करायचा. उलटा गाथा म्हणजे गाथा उलटा करून नाही. तुका म्हणे पासून अभंग म्हणायचा आणि पहिल्या चरणावर यायचं. अशी जबरदस्त स्मरणशक्ती होती. माझी ज्यावेळी प्रथम भेट झाली त्यांच्या प्रवचनाचा पंढरपूरची गोष्ट आहे. प्रवचनाचा टाईम होता. माझ्याबद्दल गणेशांजी होते. गणेशांजी सगळ्यांनी पाहिलं नसेल कदाचित. आमच्याबरोबर काशीला होते. तर गणेशांजी म्हटले बाबांची भेट झाली का? म्हटलं भेट झाली, माझा काही परिचय नाही. चला म्हणे परिचय करून देतो. ते त्यांचं नेमकं हरिनाम सुरू झालं होतं. काय प्रवचन 4 वाजू लागले. मग आल्यानंतर काय रे म्हटलं काय नाही महाराज आले तुमच्या भेटीला. मग त्यांनी माझा परिचय दिला. अरे मग त्यांचंच प्रवचन होऊ द्या की म्हटलं. का तू करतो? त्यांना म्हटलं का तू करतो? ती घाबरले. नाही बाबा यांनाच करू द्या प्रवचन. ते मला काय तसं लपवाल करू नका. मी म्हणेल त्या श्लोकावर प्रवचन करा वाटेल. मी म्हणेल त्या. मान्य का तुम्हाला? मी हो म्हटलो बा. हो म्हटलं आहे ज्ञानशिकडा. एका सज्जना ज्ञानेश्वरी त्यांच्या जवळ दिली. माणसं बसलेली होतात हरिराम करायला गर्दी आहे खूप. आणि तेवढं ते ज्ञानेश्वरी आणले. त्याच्यामध्ये महात्मा नसतो माम पार्थो दैवीम प्रकृतीमाश्रुता भजन जडन्य मनसो ज्ञात्वा भूतानी भव्यम हा श्लोक काढून दिला. सांगितलं बाळ याच्यावर प्रवचन करायचं. काही हरकत नाही बाबा. मग मला थोडं मनामध्ये सुरसुर आली ना. मग अगदी मजेदार संत काय असतात, महात्मा काय असतात, महात्मा कोणाला म्हणावं याचं आणि खूप सुंदर विवेचन केलं. त्या कालामध्ये मी या गोष्टीला जवळ 10 ते 12 वर्ष झाली. त्या कालामध्ये खूप चिंतन मजेदार केलं. चिंतन झाल्याबरोबर पुंडलिकार्जुन झाला की बाबा वरण मला कळून राहून धरले. त्यांनी पूर्ण करायची तर फार जबरदस्त होती वामनबाबांची. बाबा तू कसला कुठला कोणाचा? मग त्यांनी परिचय दिला. ठाकूर बुवाच्या खानदानीतला. बरोबर आहे. तरी म्हटलं हे खानदानीतलं पिल्ले वाया जाणार नाही.
विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला 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 हरी विठ्ठला विठ्ठला म्हणून सकल मंगलानिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अगोदर नाम आणि मंगलात्मक झालं पाहिजे. म्हणून ते मंगल करण्याकरता कोणातही मंगल होते, ईश मंगल हो की संत मंगल हो, आणि कोणतं मंगल होते मंगल करावं. पहिल्या आणि दिवशी मंगलाचं चिंतन व्हावं. म्हणून आपल्या समोर मंगलाचाच अभंग घेतलेला आहे. विठाला आपल्या ज्या संप्रदायामध्ये दोन प्रकारच्या धारा आहेत. काही द्वैती आहेत आणि काही अद्वैती आहेत. संप्रदायामध्ये काही द्वैती महात्मे आहेत की अद्वैती आहेत. आपल्यापासून महाराष्ट्रापासून इकडे कर्नाटक या बाजूला इकडचे दक्षिण प्रांत ज्याला म्हटलं जातं, याच्यामध्ये बहुतेक ही मंडळी निर्गुणवादी आहेत आणि आपल्या इकडे हे निर्गुण सगुणवादी आहेत. निर्गुण तर मानायचंच, पण सगुणाला सुद्धा मान्यता द्यायची. म्हणून त्यांनी हे पाहिल्यानंतर ते म्हणायला लागले, अरे आप का क्या बोले. मग त्यांनी मी सांगितलं ऐसी बात आहे. अच्छा अच्छा कोई बात नाही, कोई बात नाही. मग मला म्हणायचं काय, ज्यावेळी मंगल करण्याकरता श्लोक समोर घेतो किंवा कोणती ओळी समोर घेतो, त्यावेळी एक चांगलं स्मरण होते किंवा अशा महात्म्याने प्रथा लावली. उठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आता वारकरी संप्रदाय अद्वैताचा आणि पोषक आहे. या संप्रदायाला अद्वैत हा सिद्धांत आहे. आमच्या ज्ञानोबा तुकोबाराज संतांनी अद्वैताचं प्रतिपादन केलेलं आहे. आम्ही अद्वैती आहोत असं सिद्ध केलेलं आहे. आणि ते सुद्धा या ठिकाणी आजच्या दिवशी मंगल करण्याकरता सगुणात येवा आणि वासना करतात मनामध्ये. आणि सगुण आमचं एक मांगलिक दैवत आहे असं सिद्ध करून म्हणतात की बाबा आम्हाला काही नको वाटू. काय पाहिजे, गोजिरे सगुण रूप पुरे. आम्हाला तुझं सगुण रूप पाहिजे आणि गोजिरे पाहिजे. गोजिरे म्हणजे ध्यान गुर साजिरे गोजिरे आणि कुंडली येते मकर आकारे. असं ध्यान करण्याकरता आम्हाला असं स्वरूप पाहिजे. आम्हाला उलट म्हटलं की निर्गुणाची आम्हाला आवड नाही. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो माझे नाही समाधान. गोड हे चरण, गोड हे चरण देवाची, गोड हे चरण देवाची. अद्वैती तो नाही माझे समाधान, माझे नाही समाधान, माझे समाधान, माझे समाधान. गोड हे चरण सेवा तुझे, हे चरण सेवा तुझे. अद्वैती तो माझे नाही समाधान, गोड हे चरण सेवा तुझे. पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा आम्हाला अद्वैत नको, आम्हाला सगुण तुझं स्वरूप पाहिजे. तुझ्या सगुण स्वरूपाचं आम्हाला दर्शन पाहिजे. तुझ्या स्वरूपाचं असतं चिंतन पाहिजे सगुण स्वरूपाचं. म्हणून त्याच्याकरता काय बोलायला का, विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून त्याच्याकरता निषेध बुद्धीद्वारा बोलतात. अगोदर निषेध करतात. अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द निषेधात्मक आहे. आपण न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, 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 न लगे हे मज तुझे लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, न लगे
रूप पुरे लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना गोजिरे सगुण रूप पुरे गोजिरे सगुण रूप पुरे गोजिरे सगुण रूप पुरे गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना अद्वैती तो माझे नाही समाधान गोड हे चरण सेवा तुझे देवा. अद्वैतामध्ये आमचं समाधान होत नाही. आम्हाला परमात्मा आपल्या बरोबर बोलणारा चालणारा झोंबी लोबी खेळणारा तो परमात्माला आवडतो. निर्गुण्याकार परमात्म्याच्या बरोबर आनंद घेता येत नाही. आनंद घ्यायचा तर सगुण साकार पाहिजे. म्हणून मुद्दाम तुकोबाराय म्हणतात की आम्हाला निर्गुण नको. अद्वैती तो माझे नाही समाधान गोड हे चरण सेवा तुझी. आम्हाला तुझी सगुण साकार स्वरूपाची सेवा आवडते, बाकी दुसरी आवडत नाही. उठाला म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलू लागले. न लगे हे मज विठ्ठला विठ्ठला अद्वैती तो माझे नाही समाधान गोड हे चरण सेवा तुझे. आम्हाला सगुण साकार स्वरूपाबरोबर आणि आनंद वाटतो. निर्गुण आम्हाला आवडत नाही. आमचं समाधान त्याच्यामध्ये नाही. आणि खरं वारकरी संतांनी सगुणाचे गोडवे गायलेले आहेत, पण कसं निर्गुणाला न सोडता. नाहीतर बरीचशी मंडळी निर्गुणाला धक्का देतात आणि सगुणाच्या बरोबर उड्या मारतात. बाकी तसं नाही. आमच्या इथे वारकरी संप्रदायामध्ये आहे कसं निर्गुणाचाही आनंद भोगायचा आणि सगुणाचा आनंद भोगायचा आणि दोनचं एका तोलातच आनंद भोगायचा. उठाला विठाला विठाला म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात. काय म्हणू लागले? न लगे हे मज न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान. हे थोडंसं वेगळं वाटतं. आमचे ते पहिल्यानं न लगे म्हणत जाऊ नये. अभंगाला प्रारंभ होतं पहिलंच न लगे आहे. न लगे नको. तसं खूप याला पथ्य आहेत, खूप रोग आहेत. मोठा माणूस आहे आणि मोठ्या पंक्तीला येऊन पहिल्या क्रमांकात येऊन बसतो. मग पहिल्यानं काय ते पत्राळी पत्राळी ना पत्राळी जेवायचं नाही म्हणा. बर त्याच्यानंतर काय येतं मीठ येते. नाही मीठ खायचं नाही म्हणजे नीट खा म्हणले मीठ खाऊ नका. भात आला नाही भात सुद्धा खायचं नाही. वरण आलं तर थोडंसं वरण घ्या म्हणते. ते मला जास्त खायचं नाही जळजळत म्हणे वरण. असं प्रत्येक वस्तू आला असताना नको नको म्हणायचं नको नको म्हणायचं. शेवटी पत्राळी मोकळीच. सगळी भोवताची मंडळी बघू लागली. मला माणूस होय असं काहीतरी आपल्याला काय माहित आहे. सगळी वाढून झाली. शेवटी काय पुटले का ते झाले.
कुंडली काढतो सगळ्यांना पाणी आणि फिरून जेवायला प्रारंभ करणं एवढं ते म्हणून शुभारंभ. हो मादक राहिलेत मादक. हा त्यांच्या पात्रावर काहीच नाही. वाढल्या म्हणतो आम्ही खूप आग्रह केला, त्यांनी घेतला नाही, त्याला इलाज नाही म्हटलं. एवढं मंडळामध्ये बसतो असताना मी अमुक पथ्य तमुक पथ्य तमुक पथ्य असं मला म्हणायचंय. एवढं पथ्य असणाऱ्या माणसाने 4 माणसा जेवायला बसवूच नाही. उठाला काना कोपऱ्यात घरामध्ये खोली बसून मग जेवण करायचं. मग 4 माणसात बसायचं, नाटक करायचं, काही खायचं नाही, काही खायचं नाही. तसं या ठिकाणी नाही बरं का. सगुणाचा आनंद भोगायचा, निर्गुणाला सांभाळायचं नाही, निर्गुणाजवळ यायचं, सगुणाला लांब लोटायचं असं नाही. दोन्हीचं समान स्थितीत आनंद भोगायचा. सगुणाला तर त्याच्यावर सगुणाचा आनंद मिळायचा, निर्गुणाचा निर्गुणाचा आनंद भोगायचा. अशा प्रकारचं सगुण निर्गुण अद्वैत एक असं हे आमच्या संताला मान्य आहे. सगुणी पावले निर्गुणी भजता, सगुणी पावले निर्गुणी भजता, सगुणी पावले निर्गुणी भजता, सगुणी पावले निर्गुणी भजता. विकल्प धरिता जिव्हा धडे, विकल्प धरिता जीवा धडे, विकल्प धरिता जिव्हा धडे, विकल्प धरिता जीवा धडे. हरिमुखी गाता हर फलिता, हरिमुखी गाता हर फलिता, हरिमुखी गाथा हर फलिता, हरिमुखी गाता हर फलिता. काय सगुणी पावले निर्गुणी भजता, सगुणी पावले निर्गुणी भजता, विकल्प विकल्प धरिता जेव्हा झडे. खरं पाहिलं असताना या दोन्ही मध्ये विकल्प निर्माण होऊन दोन्हीला सारखा दर्जा मिळाला पाहिजे. जे सगुणावर प्रेम आहे ते निर्गुणावर प्रेम असतं, जे निर्गुणावर प्रेम सगुणावर प्रेम असतं पाहिजे. नाहीतर एकाला आराम करायचं एकाला आखडायचं असं होऊ नये. त्याच्याकरता म्हणून सगुण निर्गुण हे दोन्ही एकाच मापात तोलले जात तो वारकरी संप्रदाय. उठाला विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रस्तुत घेतलेल्या सेवेमध्ये तो कोबारा आहे. अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतो देवा आम्हाला सगुणाची आवड आहे, आम्हाला निर्गुणाची जरूर वाटत नाही. पहिल्या चरणात काय बोलू लागले? न लगे हे मज तुझे ब्रह्म, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान नको म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जेवणात बसल्यानंतर पहिल्यापासूनच नको म्हणणं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती व्हा, पहिलं नको, पहिलं नको. आमच्या तर पहिलं नको नसलं पाहिजे. पहिला होकार असो नंतर नकार असला पाहिजे. इथं पहिलंच नको म्हटलं असताना मग असं वाटतं की मी एवढ्या नंतर याला काय घ्यायचं का वाटतो का घ्यायचंच नाही काही. उठाला मोठी गंमत आहे. आता आपली आपली आवड तो भाग वेगळा अजून, पण संप्रदायाचं रक्षण करणं ज्यांच्या डोक्यावर ओझं आहे, ज्यांना संप्रदायाचा ओझा व्हायची सवय आहे, संप्रदायाचा सिद्धांत जगाला सांगायची सवय आहे, अशा महात्म्यांना आपलं मत बोलत असताना संप्रदायानुकूलच बोलावं लागतं. आपल्या संप्रदायाला काय चालतं हे पाहूनच बोलावं लागतं. हो, आपल्या संप्रदायामध्ये सगुण आवडतं निर्गुण आवडतं असं आहे का? नाही. दोन्ही आम्ही सगुण निर्गुण एकाच मापात मोजतो आणि दोन्हीमध्ये सारखाच आनंद घेतो.
विठाला विठाला. मी भक्त तू देव ऐसे करी भक्त तू देवा ऐसे करी विभक्त तुझेवा ऐसे हे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञानात्मसिद्धी भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञानात्मसिद्धी भाव मी भक्ता तू देव आयचे करी मी भक्ता तू देव आयचे करी मी भक्त तुझे मी भक्त तुझे काय म्हणतात नको ब्रह्मज्ञान नको ब्रह्मज्ञान नको आत्मस्थिती भाव दोन्ही नको आम्हाला. ब्रह्मज्ञान नको, त्या ब्रह्मज्ञानाच्या द्वारा आत्मस्थिती भाव प्राप्त होणारा तो सुद्धा नको, तो सुद्धा आम्हाला नको. आम्हाला पाहिजे काय, या दोन्हीचा दर्जा एक राहिला पाहिजे आणि दोन्हीतून मिळून एक आनंद मिळावा याच्याकरता सगुण निर्गुणाला सारखाच दर्जा देतात. विठाला विठाला निर्गुणी पावले सगुणी भजता हे निर्गुणी पावले सगुणी भजता निर्गुणी पावले सगुणी विकल्प धरिता जिव्हादळी विकल्प धरिता जिव्हार विकल्प धरिता जिव्हार निर्गुणी पावले सगुणी भजता निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हादळी विकल्प धरिता जिव्हार विकल्प धरिता जीवाधडे निर्गुणी पावले पण सगुणाचं भजन करीत सगुण सोडून दिले आणि निर्गुण पावले हे नाही. निर्गुणाच्या आणि स्वरूपाला प्राप्त झाले पण सगुणाला न सोडता या दोन्हीचं ऐक्य करून पुढे गेले. हे त्याचं महत्व आहे. पण त्याच्याकरता निर्गुणी पावले सगुणी भजता आणि विकल्प धरिता जेव्हा जडे, याच्यामध्ये विकल्प करायचाच नाही. फक्त त्याला शाप दिला की तुझ्या जीवाला कष्ट होईल. विठाला चला म्हणून तुकोबारा अहंगाच्या प्रथम चरणात बोलतात. काय म्हणू लागले? न लगे हे मज न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान पूज रे सगुण रूप पुरे. पुढे नाही बरं का, पुरीत म्हणजे पुढे म्हणा, पुढे पुरे म्हणजे पर्याप्त आहे. मला हे पर्याप्त आहे, याच्यानंतर मला गरज नाही कशाची. म्हणून त्याच्या करता निर्गुणी पावले सगुणी भजता. याचं भजन करीत तिथे प्राप्त करता येतं, त्याचं भजन करीत इकडे येता येतं. निर्गुणाकडून सगुणाकडे येता येतं, सगुणाकडून निर्गुणाकडे येता येते. दोन्ही बाजू आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. सगुण निर्गुण एको गोविंद रे सगुण निर्गुण एको गोविंद रे सगुण निर्गुण गोविंद रे सगुण तुझा सगुण मनोकी निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोविंद रे सगुण निर्गुण एको गोविंद रे सगुण निर्गुण एकू गोविंद रे हे सगुण निर्गुण एकू गोविंद रे. अरे अनुमाने ना एक गोविंद रे. काहीच म्हणता येत
सगुण आहे ते निर्गुण आहे, निर्गुण आहे ते सगुण आहे. याच्या करता या दोन्हीचा एक दर्जा करून आमच्या संतांनी म्हटलेलं आहे. पण या अभंगाकडे पहिला असं वाटतं की अभंगात काय म्हणतात, अभंगाच्या प्रथम चरणात काय बोलू लागले, न लगे हे मज न लगे हे माझ तुझे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान मला नको. काय महाराज मला ब्रह्मज्ञानाशी कोणता विरोध आहे, तसं काही नाही, पण नको का, जे गोजिरे सगळं रूप पाहण्यामध्ये जो आनंद वाटतो तो निर्गुण निराकार तुझ्या ब्रह्मामध्ये आम्हाला आनंद वाटत नाही. आपली रुची आहे, रुची नांबाई चित्रात रुची आहे, हे आवडून ते निवड म्हणून. याच्यापेक्षा दोन्हीचा दर्जा वेगळा नाहीये, एकच दर्जा आहे. पण तुका बरं एवढं उतावळी पाऊल झालीत की मला आणि त्याच स्वरूपाचं दर्शन व्हावं, मला त्याच स्वरूपाचं दर्शन व्हावं म्हणून देवाला म्हणू लागले, देवा खरं सांगू का म्हणे, आता मी तुम्हाला बोलायला लागलो या गोष्टीला फार वेळ झाला. लागला उशीर पातीत पावना, 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 लागला उशीर पातीत पावना. हे विसरुनी वचना गेला जिया, विसरुनी वचना गेला जिया, विसरुनी वचना गेला जिया, गेला जिया, गेला जिया, गेला जिया, लागला उशीर पातीत पावना, लागला उशीर पातीत पावना. विसरोनी वचना गेला जिया, विसरोनी वचना गेला जिया, विसरोनी वचना गेला जिया, गेला जिया, गेला जिया. लागला उशीर पातीत पावना, लागला उशीर पातीत पावना, पातीत पावना, पातीत पावना. पुढे गेलं का? रामकृष्ण हरी. बरं, तो कोबरा म्हणता, देवा या गोष्टीला थोडासा वेळ लागला, मला असं हवं होतं तुझ्या सगुण स्वरूपाचा दंड भोगावा. मी बोललो त्याच्यामध्ये बराच काल निघून गेला. म्हटलं मला वाटतं देवा तुम्ही विसरलात का काय, मला वाटतं देवा तुम्ही विसरलात की काय. लागला उशीर पतित पावना, विसरून वचना गेलासी. आपण असं करू नका, माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे. विठाला थोडासा वेळ लागला. नाही 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 नाही, मनामध्ये ज्याचा उतावळीपणा आहे त्याला त्या गोष्टीची लवकरात लवकर प्राप्ती व्हावी असं वाटतं. त्याला जे वेळ लागलं त्याला प्राणपणाचं संकट वाटतं, प्राणपणासारखं संकट वाटतं त्याला. मग मला वाटतं तुम्ही या गोष्टीला विसरून गेलात. काही काय म्हणू लागले, विसरून वचना गेला बराच थोडासा वेळ लागला. अरे आमची काय स्थिती झालेली, आम्ही एक एक क्षण मोजू लागलो आणि लागला असेल म्हणजे म्हणतो बरा मुद्दा म्हणून, हे देवा तुला माहित नाही आमची काय स्थिती येते. एक भक्त म्हणतो देवाला, अरे हमने तुम्हारे वास्ते सब कुछ लुटा दिया, हमने तुम्हारे वास्ते सब कुछ लुटा दिया, खुद तो बिगड़ गए मगर तुमको बना दिया. उठाला तसं तू बरा बोला, जाळवणी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी हे, तुझे नाही मनी मानसी हे, मानसी हे. जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी,
करण्याकरता थोडासा वेळ लागला. पण तेवढ्या वेळेमध्ये आमचं काय नुकसान झालं देवा तुम्हाला माहित आहे का? अरे एवढ्या करता आम्ही काय काय केलं म्हटले. अभंगाच्या तृतीयजनात मुद्दा म्हणून लागले, आम्ही काय केलं काय सांगू? कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माय बापा. भक्त म्हणतो देवा ते कोणाकरता एवढं सगळं केलं म्हणले. ते म्हटल्यापर्यंत तुमको बना दिया, तुझ्याकरता सगळं केलं म्हटले. आणि तो म्हणतो लागला सूर. अरे आमच्या उशीर लागल्या म्हणणार काही काही किंमत आहे का नाही? लागला उशीर पतित पावना, पण पतित पावना आमची स्थिती काय त्याची? जाळूनी संसार बैसलो अंगणी. अजून तुझ्या लक्षात येत नाही, तुझे नाही मनी मानसी, तुझे नाही मणी मानसी, तुझे नाही मणी मानसी. जाळोनी संसार वैसलो अंगणी, जाळोनी संसार वैसलो अंगणी, जाळोनी संसार वैसलो अंगणी, जाळोनी संसार वैसलो अंगणी. तुझे नाही मनी मानसी, तुझे नाही मनी मानसी है, तुझे नाही मनी मानसी है. अरे या संसाराची राखरांगोळी केली आम्ही याच्यात. हे कशा करता केली? याच्याच करता. याची लागी होती जियेले भोग, याची लागी होते दिये भोग. याची लागी वो केले नाना याग, याची लागी होते नाना याग. याची लागी अष्टांगाची योग, याची लागी या अष्टांगाचा योग. याची लागी विषयाचा त्याग हो, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, जन्मोजन्मांतरी केली हे याची लागी या विषयाचा त्याग जन्म जन्मांतरी केली सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना. हे याची लागी होते जियत भाग, लागी होते दिये भोग. याची लागी वो केले नाना याग, याची लागी होते केले नाना याची लागी अष्टांगाची योग, याची लागी अष्टांगाची याची लागी विजयाचा त्याग हो, याची लागी केला विषयाचा त्याग, याची लागी विजयाचा त्याग हो, याची लागी विषयाचा त्याग जन्मोजन्मांतरी केली हे सुधारणा, जन्मोजन्मांतरी केली सुधारणा. जन्म जन्मांतरी केली हे सूचना, जन्मोजन्मांतरी केली हे याच्यात करता सगळं केलं. योग याग तप जे काही असली याच्यात करता सगळं केलं. मग देवा तू असं आमच्याकडे ध्यान नाही, त्या उशीर का लावलास? तेळ मात्र उशीर झाला तर आम्हाला पर्वताप्रमाणे वाटतं. मग तुम्ही म्हणून उशीर काय केला? याच्या करता तो कुमारा मुद्दा म्हणतो, हे पहा आम्ही याच्या करता सगळं सगळं सोडून सगळे बर्बाद झालो आणि तुझ्यात बळालो आणि पुन्हा तीच आवडते होत असेल तर उपयोग काय म्हणतो? म्हणून याच्या करता मुद्दा अभंगाच्या तृतीय चरणात सांगू लागले. काय म्हणू लागले? जाळूनी संसार जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानस ते. अजून तुझ्यावर कोणता परिणाम होत नाही म्हणजे अजून काय करायला पाहिजे? इतकं जोरात तुकोबारा बोलल्यानंतर तुकोबारा वाटलं परमात्मा पांडुरंगाला राग आला असेल. मी एवढे बोलू नये, एवढं बोललो पण ते आवडीच्या भरात काही बोलत चालते. प्रीतीची या
बोला नाही पेचपाड भलतेचे. भलतेचे गोड करून घेई. प्रेम असेल त्या ठिकाणी काही चालतं. एरी ब्र शब्द बोलायला सहन होत नाही, पण ज्या ठिकाणी प्रेम असतं, दोन मित्र एकमेकाच्या गळ्यात हात घालून ते म्हणतो तुझ्या मायला, ते म्हणतो तुझ्या मायला, गळ्यात हात घातलेले आहेत. ब्रश शब्द करून दाखवून घेत नाही. प्रेमाच्या पोटी एकमेकाला काही म्हणतात, आपण एकमेकाला शिवी गाळी करतो का हे सुद्धा लक्षात राहत नाही. उठाला म्हणतो कुमारा मागून तुका म्हणे नको रागे तू विठ्ठला. तुका म्हणे नको रागे तू विठ्ठला. विठ्ठला तुका म्हणे नको रागे तू विठ्ठला. तुका म्हणे नको रागे तू विठ्ठला किती मला भेटी आता. मोठी देई मला भेटी आता. उठी देई मला भेटी आता. लागला उशिरा पतिता पावना. लागला उशिरा पतिता पावना. उठी देई मला भेटी आता, उठी मला भेटी आता, उठी देई मला भेटी आता. लागला उशिरा पतिता पावना. लागला उशिरा पतिता पतिता पावना. तो कुमारा म्हणतात, देवा राग आला सत्वला ती येऊ देऊ नको. राग येण्यासारखं मी बोललो हे माझ्या लक्षात यायला लागलं, पण खरं प्रेम असल्यामुळे तू ध्यान देणार नाही हे मला माहित आहे. पण तू का म्हणे नको रागी तू विठ्ठला. रहस्य काय? मला तुझं निर्गुण निराकार स्वरूप नको, मला सगुण साकार स्वरूपाचं दर्शन व्हावं. पण शेवटी काय म्हणतात, उठी देई मला भेटी आता. बाकीच्या बाजूला सोडून ते माझ्याकडे उठून उभा राहा आणि मला कडकडून भेट दे. झालं माझं. उठाला तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला. उठे देई मला भेटी आता. लागला उशीर पतित पावना. विसरून वचना गेला सिया. अभंगाचा शब्दार्थ आपल्या समोर आला. जमलं तर थोडंसं पुढं चिंतन करू. एकदा मोठ्या प्रमाणे भजन करा. उठो बालक कुमारी जय जय
टाळी 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 बसलेली थोबार घुमाई थोबार 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 दिल्ली आहोत बहुत दूर आहे पहिले दिवशी एवढं बेजार होऊ नका पण अंगी प्रेमाचे भरते नेहे उतार चढते चाल म्हणायचे चाल म्हणू द्या मधली चाल शेवटला म्हणू बाबा शेवटी शेवटीच चाल हा हा वेळ झाला. शेवटी म्हणतील कोणाचा शेवट रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. मी ते काय कबूल करीत नाही तुमचं काय सांग. म्हणा दुसरी चाल म्हणा म्हणू द्या म्हणू द्या आणि चाल म्हणणारे आहेत म्हणा फॅमिली मंडळी. हरी न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान 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 तुझे ब्रह्मज्ञान न लगे हे मद तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना सगुण रूप पुरे गोजिरे सगुण रूप पुरे लागला मुसीर पतित पावना लागला मुसीर पतित पावना न लगे है मज तुझे ब्रह्म ज्ञान न लगे है मज तुझे ब्रह्म ज्ञान न लगे हे माझ तुझे ब्रह्मज्ञान न लगे हे माझ तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे 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 लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना गोजिरे सगुण रूप पुरे गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना विसरोनी वचना गेला सिया गेला विसरोनी वचना विसरोनी वचना विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला सिया लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला सिया
विसरोनी वचना गेलासिया गेलासी विसरोनी वचना गेलासिया विसरोनी वचना गेलासिया विसरोनी वचना गेलासिया लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना पावना विठ्ठला 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 याच्यातून तुकोबारायचं सगुणावरचं जे प्रेम आहे ते अत्यंत उत्कट प्रेम. तसं पाहिलं असताना तुकोबाराय निर्गुणा पण सगुणाला वेगळं काढतात असं नाही. सगुण आणि निर्गुणाला एकच दर्जा तुकोबाराने दिलेला तितकंच कारण. ज्या ज्या ठिकाणी सगुणाचं वर्णन करतात तिथे निर्गुणाला लांब जोडतात असं नाही, किंवा निर्गुणाचं वर्ण असत ते सगुणाला बाजूला बसवतात असं नाही. दोन्हीचं समान चिंतन करतात. म्हणून या ठिकाणी मुद्दाम आपलं प्रेम प्रकट करण्याकरता देवाला म्हणू लागले, देवा लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया. आम्ही जे काही म्हणू लागलो त्याला तुम्ही आणि कानीला टाकलं असं वाटतं. आम्ही काय म्हणायला लागलो, काय म्हणाल, आमची काय इच्छा आहे म्हटलंय, कुठे देई मला आम्हाला सगुणाचं दर्शन पाहिजे. ये हरी मज कृपा देई दान ये हरी मज कृपा देई दान ये हरी मज कृपा देई दान हे हरी कृपा देई दान नासी दाखवी चरण नासी तिमिर दाखवी चरण नासी पुरवी अर्थ भेटी देऊन पुरवी अर्थ भेटी देऊन पुरवी अर्थ भेटी देऊन पुरवी अर्थ भेटी देऊन नको उपेक्षू आलिया शरण नको उपेक्षू आलिया शरण आलिया चरण नको आलिया चरण ये हरी मद कृपा देई दान नासी तिमिर दाखवी चरण हरी मद कृपा देई दान नासी तिमिर दाखवी काय म्हटलंय, ये हरी मज कृपा देई दान हा नाशी तिमिर दाखवी चरण बर अर्थ पुरवी भेटी देऊन बर नको उपेक्षू आलिया शरण. आम्हाला आमच्या वृत्तीपासून बाजूला ढकलू नको. आमची जी मनातली वृत्ती आहे, आम्हाला सगुणाचा आनंद भोगायची, याच्याकरता अभंगाच्या शेवटच्या त्यांना शेवटी म्हणू लागले, तेव्हा एकच कर, काय कुठे देई मला भेटी आता, लवकर उठ आणि आम्हाला भेट दे म्हण. तो गोबराला निगुणाचा भोगायचा असतो तर भेट दे म्हटलं असतं.
निर्गुणाचा साक्षात्कार आहे आणि सगुणाची भेट आहे. म्हणून आम्हाला तुझी सगुणाची भेट व्हावी, म्हणून तू लवकर उठ देवा आणि आम्हाला कडकून भेट दे. विठाला आता याच्याकरता तो म्हणतो आम्ही काय काय केलंय, त्याच्याकरता सगळं काही आम्ही केलंय. परमार्थाच्या सगळ्या साधना कशा करता केल्या. कुठे देई मला भेटी आता, कुठे देई मला भेटी आता. कोणतीही साधना असते परमार्थाची साधना, त्याचं फल काय. कुठे देई मला भेटी आता. कारण सगुणाचं प्राधान्य आहे आणि निर्गुण त्याचं पूरक आहे. उठाला म्हणून तो गोबर आहे अगदी थंड श्वासाने म्हणू लागले, देवा मला काही नको. अभंगाच्या प्रथम चरणात बोलू लागले. काय म्हणू लागले. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान. थंड श्वासात बोलले बर का. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजरे सगुण रूप पुरे. पुढे नाही पुरे म्हणजे हेच पर्याप्त आहे. मला सगुण तुझं स्वरूप आहे हेच पर्याप्त आहे. याच्यापेक्षा कोणता मला श्रेष्ठ वाटत नाही आणि कशाची गरज नाही. फक्त एकच आहे. कुठे देई मला भेटी आता. संपलं. उठाला आता त्याच्यानंतर आमची अवस्था काय झाली तर जळवणे संसार बैसलो अंगानी तुझे नाही मनी मानस होते. अरे कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माय बापा. हे कशा करता सगळे केलं. एकच की कुठे देई मला भेटी आता. आता मला सगुणाची भेट पाहिजे. निर्गुणाचं त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे पण सगुणाची आम्हाला भेट पाहिजे. पण तू का म्हणे नको. आम्ही बोललो तेव्हा जरा ukसा काही बोलत पण याचा राग म्हणू नको. त्याचं एकच तात्पर्य कुठे देई मला भेटी आता. पण बरं आहे सगुण स्वरूपाच्या दर्शनाकरता अत्यंत लालायित झालेले आहेत. उठाला हो पण ते याचा विचार करता करता वेळ लागला त्याला इलाज नाही. लागला उशीर पतित पावना, विसरोनी वचना गेला सिया. तिसरं काय. जाळून संसार संसार वैसुलो अंगणी तुझे नाही मनी मानस होते. हे सगळ्यामुळे बोललं तुझ्या मनातच नाही असं वाटतं. तुकोबराय काय काय बोलतात ते भगवान ऐकून घेऊ लागले पण तुकोबराला असं वाटू लागलं माझ्या म्हणण्याचा काही प्रभाव पडत नाही देवावर. म्हणून शेवटी रागण बोलला देवा हे पा दुसरं काही पाहिजे नाही. उठे देई मला भेटी आता. उठे देई मला भेटी आता. उठे देई मला भेटी आता. तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला. नको रागे तू विठ्ठला. तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला. तुका म्हणे नको रागे तू विठ्ठला. उठे देई मला भेटी आता. मला भेटी आता. देई मला भेटी आता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ईश्वर माऊली नाना. ज्ञानेश्वर माऊली नाना. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. माझं स्वास्थ्य नीट नसल्यामुळे येण्याबद्दल मानसिक नकार दिला होता. पण महाराजांचा पुन्हा आग्रह असा दिसला देह जाहो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आपण ही साधना केलीच पाहिजे असं महाराजांच्या म्हणण्यातून वाटलं. म्हणून मी पुन्हा विचार केल्याचा गेलंच पाहिजे नाही तर माझं स्वास्थ्य बरोबर नाही. मी इतकं जोरात बोललो पण मग ते म्हणतात की महाराज आमचं झालं की एकदम पुरा सुरुवात झाली की मग ते अवसान कुठूनही त्या कोणा काही कळत. तर त्या दृष्टीने थोडंसं चिंतन केलेलं आहे. आता शेवटची भैरवी चालाय. तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला. तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला. तुका
म्हणे नको राग रागे जो जो विठ्ठला म्हणे नको रागे जो विठ्ठला तुका म्हण नको रागे जो विठ्ठल तुका म्हण नको रागे जो विठ्ठला तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला उठी देई मला भेटी आता उठी देई मला भेटी आता लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावन उठी देई मला भेटी आता उठी देई मला भेटी आता लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना तुका म्हण नको रागे जो विठ्ठला 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 मला भेट आता उठी देई मला भेट आता लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावन उठी देई मला भेटी आता उठी देई मला भेटी आता लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना विसरोनी वचना गेला सिंगा विसरोनी विसरोनी वचना गेला सिंगा विसरोनी वचना गेला सिया लागला उशीर पतित पावना लागला उशीर पतित पावना पतित याप्रमाणे इथे कृपया उपस्थित झालो आणि उपस्थित होऊन ही सेवा पार पाडलेली आहे. न्यूनते पुरते करुण अधिकते न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावी तर मते विनियोगित असे अर्थात यदक्षरम पदम भ्रष्टमात्रा हेनंच भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर तुझे देणे तुझ्या समरूपाई झालो तुराई पांडुरंगा विठ्ठल जय जय 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 विठ्ठल
जय जय विठ्ठल जय जय आ बोलिले खुरे वेले वाकुरे करा अपराध महाराज तुम्ही सिद्धा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा करा ऐका यानंतर महेश खोपटेकर यांचं संगीत भजन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यायची. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गहिनीनाथ महाराज सद्गुरु अमन भाऊ महाराज की नवनाथ पारायणाची व्यवस्था मुख्य मंडपामध्ये मंदिरामध्ये आहे. ग्रंथाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्याला ग्रंथ मिळतील. सकाळी 8 वाजता नवनाथाचं पारायण सद्गुरू भाऊंच्या मुख्य मंदिरामध्ये होत आहे. ज्याच्याकडे ग्रंथाचे नवनाथाच्या ग्रंथाची व्यवस्था केलेली आहे. 8 वाजता नवनाथाचं पारायण सुरू होईल.